नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार अखेर येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6,000 पार. जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय. चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की खरंच काय देशांतर्गत बाजारामध्ये आता येत्या 90 दिवसात सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6,000 पार अथवा नाही. जर आपल्या सर्वांना या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर, तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा. आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. ज्या सवालाच्या अनुसार काय येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो 6,000 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाच्या जाणून घेऊयात अचूक उत्तर की येत्या 90 दिवसात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 पार होणार अथवा नाही. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आपल्याला दिसत आहे, ही सोयाबीनची दर पातळी सध्याच्या कंडिशनला 4,000 रुपये प्रति क्विंटल पासून 4,400 रुपये प्रति क्विंटल आहे. जर आपण सर्वांनी बघितलं तर इथून पुढे आंतरराष्ट्रीय बाजारभावावरती देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा अवलंबून आहे. मग आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये इथून पुढच्या 90 दिवसामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी राहू शकते ते प्रथम बघूया. जर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आपल्याला माहिती आहे की नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने चीन व इतर देशांसोबत सोयाबीन सोयाबीन या बाबतीत महाकरार साईन केले आहे. त्याची डिलिव्हरी सुद्धा सुरू झाली आहे आणि ही डिलिव्हरी या ठिकाणी वाढत जाणार आहे. याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यामध्ये हळूहळू गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे हा गॅप येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या बाजारभावाला आंतरराष्ट्रीय बाजारात 13 ते 14 डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत घेऊन जाताना दिसणार आहे. आता येत्या 90 दिवसात जर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा 13 ते 14 डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचला तर याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी कुठून कुठपर्यंत पोहोचू शकते. बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा पाठिंबा आणि त्याचबरोबर देशांतर्गत बाजारामध्ये सरकार, व्यापारी, ऑइल मिल ट्रेडर्स यांच्यामध्ये सुरू असलेली सोयाबीन खरेदीसाठी स्पर्धा, मध्य प्रदेशमधील भावांतर योजना आणि सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादनातील या ठिकाणी 20 ते 25% घट, या सर्वांमुळे सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे. या असणाऱ्या सर्व बाबींमुळे येत्या 90 दिवसात सुरुवातीला सोयाबीनचा भाव 5,000 त्यानंतर 5,500 पर्यंत पोहोचेल, पण सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्यासाठी मात्र आपल्याला या ठिकाणी जी आहे तर मे महिन्याची वाट बघावी लागणार आहे. म्हणजे सोयाबीनचा बाजारभाव हा 100% यावर्षी 6,000 होणार, परंतु तो मे महिन्यात. मी 2026 बद्दल बोलतोय.
याचा अर्थ पुढील 90 दिवसात देशात सोयाबीनचा बाजारभाव हा 6,000 होण्याची शक्यता फार कमी आहे, जवळपास नाही. विक्रीचा विचार करत असाल तर 2-3 ऑप्शन आहेत. ज्यांना 6,000चा भाव हवा आहे त्यांना मे महिन्यापर्यंत थांबावं लागेल. ज्यांना 5,328चा भाव परवडतो त्यांनी हमी भावावर सोयाबीन विकावं. आणि शेवटचं ऑप्शन, ज्यांना पैशाची तात्काळ गरज आहे त्यांनी 15 डिसेंबरनंतर 47-48 भाव मिळेल तिथं 50% सोयाबीन विकावं, 50% सोयाबीन येणार त्यासाठी रोखून धरावं, ज्यामुळे होईल आपला इथं फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार, याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या वेळेत आपला मित्र उदय व्यक्त करतो. खूप खूप आभार.